समर्थ. अक्षय तृतीया दिवशी स्त्रियांनी 11 कामे करा. वर्षभरात घरात येईल धनसंपत्ती. 1. स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठावे. अनेकदा प्रयत्न करूनही घरात पैशाची कमतरता असते. गरिबी पावतीच पुजली आहे का असा प्रश्नही बऱ्याचदा पडतो. कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे चांगले परिणाम मिळत नाहीत. घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठा. अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते. ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी, कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते. शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात. 2. घरासमोर पाणी शिंपडून सडा टाकावा. जुन्या काळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्त्वाचे काम म्हणजे घरासमोरील आपले अंगण स्वच्छ करणे आणि सकाळी त्या ठिकाणी पाणी शिंपडणे, कारण यामागे विविध प्रकारचे शास्त्रीय कारणे होती. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच आपले घराचे मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि मोठा असावा, तर मुख्य दारासमोर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. कोणत्याही चांगल्या गोष्टी या आपल्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करतात. आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी जर आपले घर अस्वच्छ असेल तर मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा घाण असेल तर तिचे आगमन आपल्या घरात होणार नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन लवकर होते. तसेच त्याच घराची प्रगतीसुद्धा लवकर होते. घरातील महिलांनी सकाळी उठून अंघोळ करून आपला मुख्य दाराच्या उंबरठ्यावर तांब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे. जर गंगाजल नसेल तर घरातील स्वच्छ पाणी घ्यावे आणि शिंपडावे तर योग्य आहे, कारण रात्रभर नकारात्मकची आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते. आपल्या घरात येण्यापासून आपण थांबवू शकतो. 3. मुख्य प्रवेशद्वारासमोर सुंदर रांगोळी काढावी. मित्रांनो, रांगोळी काढणे हे अगदी पूर्वीच्या काळापासून प्रथा आहे. ही प्रथा अगदी पूर्वीच्या काळापासून त्यांच्या अंगणामध्ये काढायची. रांगोळी काढणे म्हणजे एक शुभचिन्ह होय, प्रसन्नता होय, मनाला मोहून जाणारे होय. रांगोळी काढल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो असे पूर्वज म्हणायचे. तसेच रांगोळी काढल्याने नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव आपल्या घरामध्ये पडत नाही असे ते म्हणायचे. रांगोळी काढल्याने मन शांत होते. घराबाहेर सुंदर रांगोळी काढावी. धर्मासोबतच ही परंपरा मानसिक फायदेही देतात. रांगोळी शुद्धता वाढवते आणि घरात उत्सवाचे वातावरण निर्माण करते. रांगोळीमुळे देवी देवता आकर्षित होतात अशी मान्यता आहे. रांगोळी काढण्यासाठी मन एकाग्र करावे लागते, ज्यामुळे मन शांत होते. जेव्हा एखादी व्यक्ती रांगोळीचे विविध रंग पाहते तेव्हा त्यांचे मन प्रसन्न होते आणि तो आनंदाने आपल्या घरात प्रवेश होतो. 4. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. धर्मासोबतच गोमूत्राचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. गोमूत्र पिणे आणि रोगावर फायदेशीर आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने तीव्र वास, वातावरणातील हानिकारक जंतू नष्ट होतो. वास्तुदोषही शांत होतात. घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे असे मानले जाते की ज्या घरामध्ये हे काम केले जाते तिथे सर्व देवतांची विशेष कृपा राहते. 5. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. घरात श्रीलक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊ नये. तिला घरात थांबवून ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधला जातो. तिने सांजेला लक्ष्मी घरी येते. तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते. बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तर ती घरात प्रवेश करू शकत नाही, कारण घराचा उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपटून ठेवतो अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे. हळद अतिशय पवित्र मानली जाते, म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यास सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते. 1 चमचा हळद
1 चमचा गोमूत्र व थोडे पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. रांगोळी, स्वस्तिक किंवा लक्ष्मीचे पावले काढून हळदी कुंकू, फुले, धूप व्हावे. 6. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावा. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मुख्य दरवाजा रोज स्वच्छ करावा. 7. मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे घरात आंब्याची पाने लावल्याने आनंद, समृद्धी आणि शांती मिळते. असा विश्वास आहे की आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण घरातील पैशाशी संबंधित समस्या दूर करते. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यास आकर्षित करते. जर घरात नकारात्मक ऊर्जा अधिक झाली किंवा बाह्य आणि वाईट शक्तींनी तळ ठोकते. 8. मीठ व हळद टाकून फरशी पुसावी. घरात फरशी पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकावे. त्यामुळे घरातील एखादी बाजू नकारात्मक ऊर्जा सोडणारी असेल तर तो प्रभाव मिठाच्या पाण्यामुळे कमी होऊ शकतो. घरात शांतता नांदू शकते. 9. देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घालावे. देवपूजा केल्याने मन शांती लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते. कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. 10. तुळशीची पूजा. तुळशीला जल, हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप लावून पूजा करावी व दिवा लावावा. हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीच्या वृंदाजवळ दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख, समृद्धी राहते. 11. शेगडीची पूजा. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी इतकेच दानधर्मालाही महत्त्व असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूची पूजा केली जाते. आजच्या दिवशी चैत्र गौरा म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवाची सासरी पाठवणी केली जाते. तिच्या पूजेचा एक भाग्य म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते. शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे. आपल्या कधीही अन्नधान्याची भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे. ज्यांच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्याभोवती रांगोळी काढावी. हळद कुंकू व्हावे. अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा. तसेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.